26 मे सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवाचे हे 7 उपाय. कितीही मोठे संकट असू द्या, त्यातून तुम्हाला मुक्ती मिळणारच. 1. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची फेरी घातल्याने तर ती खाली घातली जात नाही. जमले तर कच्च्या सुताने घालावी किंवा 108 हळदीचे गाठी ठेवाव्यात किंवा कमलगट्टा ठेवावेत किंवा सिंदूरची डबी ठेवावी, परंतु 108च वस्तू ठेवणे गरजेचे आहे. पिंपळामध्ये 52,000 ब्राह्मणांचा वास असतो. त्या पिंपळामध्ये सर्व सिद्धी या प्राप्त होत असतात. त्या पिंपळामध्ये स्वयंलक्ष्मी नारायणसोबत वास करत असते. त्या पिंपळामध्ये स्वयंदेव सूर्यदेव, शनी महाराज आणि यमराज यांना विराजमान करतात. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश निवास करत असतात. सोमवती अमावस्येची फळ हेच आहे की ज्या वर कन्या आणि त्यांचा विवाह होत नाही, त्या मुलामुलींचा विवाह होत नाही, ज्या पती पत्नीमध्ये आपापसात भांडणे चालू असतात, ज्या घरामध्ये शांती राहत नाही, आपापसांमध्ये क्लेश चालू राहत असतो, तर ती सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन त्या पिंपळाचे पूजन करून कुंकू, सिंदूर, चंदन समर्पित करून त्यांच्या कच्च्या सुताने 7 परिक्रमा करावे. 7 करावीत किंवा 108 केले तरी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. 108 फेरी मारावी. आपण कच्च्या सुताने फेरी मारू शकता किंवा वर सांगितलेल्या वस्तू घ्याव्यात किंवा तुमची जी काही वस्तू ठेवून इच्छा असेल ती वस्तू ठेवून तुम्ही फेरी मारू शकता. पूर्ण पूजन, पूजा अर्चा करावी, पाणी अर्पण करावे. आपल्या घरात कधीही अशांती राहणार नाही, परिवारामध्ये प्रेम जरूर राहील. 2. ज्यांच्या घरामध्ये क्लेश, भांडणे खूप चालू असतात, कोणी कितीही पैसे घेऊन गेलात तर असेल, धन देत नसेल, पैसे देत नसेल, तुम्ही त्याच्या पुढे हात जोडले असेल, पाया पडला असाल तरीही तुमचे पैसे मिळत नसतील, तर काळे तीळ रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवावेत आणि सकाळी ते वाटून काढावेत. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ती वाटलेले तीळ आणि ते वाटून काढल्यानंतर एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करावे आणि ते घेऊन जावे आणि सोबत एका तांब्यामध्ये दूध आणि जल घेऊन जावे. 5 बेलपत्र घेऊन जावे. भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आणि भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपण जे तिळाचे वाटण केले आहे तर ते पीठ मिक्सरमध्ये वाटायचं नाही, तर ते आपल्याला हातानेच चुरायचं आहे आणि त्यामध्ये ते उटणे तयार करायचं आणि त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करून आणि भगवान शंकरांच्या शिवलिंगावर ते समर्पित करायचं. भगवान शंकरांचे पूर्ण शिवलिंगाला जलाभिषेक करून सुंदरीला, कार्तिकेला, गणेशाला, पूर्ण शिवलिंगाला ते उपटून समर्पित करावे. त्यानंतर 3 बोटाने त्रिपुंड लावावे आणि आपली कामना पूर्ण करून बेलपत्र समर्पित करावे. हातात कलश घेऊन दूध आणि जल मिक्स केलेले ते जल शंकरांना समर्पित करावे आणि बाबा भोलेनाथांना विनंती करावी की ज्या व्यक्तीने आमचे धन ठेवले आहे, त्या व्यक्तीने आमचे पैसे आम्हाला परत करावेत अशी विनंती करावी. बघा, तुम्हाला जरूर याचे फळ मिळेल. 3. ज्या मुलामुलींचा विवाह होत नसेल त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाच्या 108 फेऱ्या माराव्यात. 108 जमत नसेल तर 7 फेऱ्या माराव्यात. पूर्ण पिंपळाचे पूजन करून दिवा लावून, तुपाचा दिवा लावून पिंपळाची पूजा करावी. 4. ज्या व्यक्ती खूप आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला शुगर, BP असेल, गुडघा दुखत असेल किंवा कमरेमध्ये दुखत असेल किंवा खूप कष्टात जीवन जात असेल किंवा कॅन्सरसारखा एखादा आजार असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण एक पात्र घेऊन त्यामध्ये जल घ्यायचं आणि त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करून त्यामध्ये थोडीशी काळी मिरी वाटून मिक्स करावी आणि त्यामध्ये 7 बेलपत्र टाकावे आणि त्यासोबतच 7 वृक्षाची पाने टाकावेत. कोणत्याही वृक्षाची 7 पाने टाकायचे. आपल्या इथे कोणतेही वृक्ष असेल त्याचे पाने टाकावे. घरातून जाताना आपल्या घरामध्येच पूर्ण घरात ब्रह्मण करून जावे. ज्या व्यक्तीला रोग खूप आहे त्या व्यक्तीचे स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून थोडेसे जल कलशात ठेवून शंकराच्या दरवाजावर अर्पण करावे. आपण ते जल भगवान शंकरांच्या चौकटीवर समर्पित केले आहे. ते चौकटीवरील थोडेसे जल एका चमचाभर घेऊन यावे. जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या शरीरावर शिंपडावे. 3 वेळेस शिंपडायचं आहे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. त्यानंतर बाबा विश्वनाथाला प्रार्थना करायची आणि सायंकाळच्या वेळेस घराच्या बाहेर एक तुपाचा दिवा अवश्य लावावा. सोमवती अमावस्या रोगमुक्त करेल, आपल्याला अधिक फळ प्राप्त करेल, सुखाची अनुभूती करेल. जे मुलं अभ्यासामध्ये कमजोर आहेत किंवा एखाद्या एक्झामला बसत आहेत, गव्हर्नमेंटची एक्झाम असू द्या, कोणत्याही एक्झामला बसत आहेत, तर त्या एक्झाममध्ये पास होत नसेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला 2 स्वस्तिक बनवायचे आहेत. एक स्वस्तिक कुंकवाचे
पिंपळाच्या झाडावर बनवायचे आहे आणि दुसरे स्वस्तिक जमिनीवर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दुसरे स्वस्तिक भगवान शंकरांच्या मंदिराच्या चौकटीवर आपल्याला बनवायचे आहे. कोणत्याही एका साईडला पाहिले आपल्याला पिंपळाच्या वृक्षावर स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाने आणि त्यानंतर भगवान शंकरांच्या चौकटीवर दुसरे स्वस्तिक बनवायचे आहे. पिंपळाच्या झाडापाशी जो तुपाचा दिवा लागेल तिथे गोल वातीचा दिवा लावावा आणि भगवान शिवाच्या चौकटीवर जो दिवा लावायचा आहे तो त्यामध्ये 2 वाती लांब वाती लावायच्या आहेत. तुपाच्या लावायच्या आहेत. भगवान शंकरांच्या चौकटीवर जिथे स्वस्तिक बनवले आहे तो दिवा त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. त्या दिव्याचे तोंड आपल्याकडे करायचे आहे. शंकराच्या चौकटीवर प्रणाम करून निवेदन करून आपण यावे. आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. पितृदेवताचे देवता भगवान शंकर, तर आपण पितरांना तृप्त करू शकत नाही. देवादिदेव महादेव तृप्त करतात. 7 तांदळाचे दाणे, पिंपळ, बेलपत्र, आवळा, वटवृक्ष किंवा शिवाला यामध्ये 7 तांदळाचे दाणे आपण या जगांमधून कुठेही आपण समर्पित केले तर त्यानंतर आपली जी जिंदगी आहे, जी जिंदगी जगत आहोत आणि 3 महिन्यानंतर आपण जे 7 तांदळाचे दाणे या स्थानावर समर्पित केले आहेत त्याचे फळ पितरांना मिळते की नाही, आपल्याला त्याचे फळ प्राप्त झाले की नाही ते कळेल. हे जे स्थान आहे आपण 7 तांदळाचे दाणे हे आपल्याला पितरांना तृप्त करून देतात. अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस जाऊन कोणत्याही जलाशयापाशी जाऊन नदीतला विहीर सही आपल्या गावाजवळ किंवा जवळपास कुठे असेल तिथे जाऊन एक तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यामध्ये त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करून तो दिवा जरूर लावून यावे. सर्व पितृदोष समाप्त होतात. नदी तलाव नसेल तर पिंपळाच्या वृक्ष असेल त्या पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा बेलपत्राच्या वृक्षाखाली किंवा वडाच्या वृक्षाखाली किंवा प्रदोष काळामध्ये लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दिवा अवश्य लावावा. अमावस्येच्या दिवशी पितृ सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांच्या नामांचे जप करत राहतात. विहीर येथे पाणी पिण्यासाठी जातात. तेथून जलाचे आचमन करून पितृ आपल्या लोकांशी जातात प्रदोष काळामध्ये. त्यामुळे प्रदोष काळामध्ये जलाशयात अशी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. यामुळे पितृ तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.